खऱ्या अर्थानं या ठिकाणी बऱ्याचशा जणांची भाषणं झालेली आहेत, मार्गदर्शन झालेलं आहे। संजय काळे साहेबांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थितपणे जे जे काही आपल्याला लागतं ते समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे अतुल बेनके यांनी ज्यावेळेस भाषण करत असताना त्यांनी आपली वस्तुस्थिती सगळी समोर मांडली। शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये JMRTचा असणारा, त्यामुळे इथं काही इंडस्ट्री उभी राहत नाही, परंतु नवीन कामं या परिसरामध्ये झाली पाहिजे। त्या काळामध्ये सन्माननीय वल्लभशेठ बेनके साहेब असताना 5 धरणं या ठिकाणी झाली। येळगाव असेल, पिंपळजोगा असेल किंवा जी काही धरणं असतील त्या धरणात वडद असेल, तेलेवाडी असेल, माणिकडोह असेल, अशा धरणातून त्या ठिकाणी जी काही प्रगती झाली ती शेतकऱ्यांच्या प्रगतीपथावरती काम करणारे असतील ते वल्लभशेठ बेनके। अशा अनेक कामं सांगता येतील की सह्याद्री रांग आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत। अनेक काही त्या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प करण्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलं की यशवंतराव चव्हाण पर्यटन या भागामध्ये शासनाने जो प्रकल्प केला, त्याला प्रस्ताव दाखल केला, त्याचे मॉडेल तयार केलं, त्यांनी आर्किटेक्ट त्याच्यामध्ये डिव्हिजन तयार केलं, कुठं रोपवे असलं पाहिजे, कुठं काय असलं पाहिजे, सर्व काही त्यांनी सांगितलं। आता सरकार त्यांच्याकडे आहे। आपण पाहिलं नोकरीच्या बाबतीमध्ये, आपण पाहिलं अतुल शेठनी सांगितलं की याच्यामध्ये बी मेकॅनिकल किती झालेले इंजिनियर आहेत, किती काय आहे, सर्व काही सांगितलं। आणि परत सांगताना सांगितलं की जुन्नर तालुक्यातले किती, सर्वांनी हातवर केलं की सर्व जुन्नर तालुक्यातले आहेत। याच्यामध्ये बी मेकॅनिकल झालेले किती आहेत, ENTC झालेले किती आहेत, बी मेकॅनिकल किती आहेत डिग्रीवाले, डिप्लोमावाले किती आहेत, मग कोणते IT मध्ये किती आहेत, ENTC मध्ये किती आहेत? खरं जर पाहिलं तर मुलींची संख्या जास्त आहे। आता भविष्यामध्ये काय होईल माहिती आहे का तुम्हाला, की आपल्याला जावं लागेल, घरापुढे रांगोळी काढावं लागेल, चहा आणून द्यावा लागेल, या म्हणून बसावं सांगावं लागेल, का तर मुली सक्षम झालेल्या आहेत। हे ह्या याच्यातनं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं। मुलाला किती मुलगी त्या ठिकाणी पसंत करते, त्याचं कर्तृत्व त्या ठिकाणी असलं पाहिजे। तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण ज्यावेळेस मी सुद्धा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता, नाही खरं माझा अनुभव किंवा काही ज्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या गेल्या पाहिजेत, कारण मी 2009ला ज्यावेळेस मी लोकसभेचा उमेदवार होतो त्यावेळेस तुम्हाला कोणाचा मताचा अधिकार नसेल मतदान करण्याचा, बरोबर नव्हता त्यावेळेस। आणि 1992ला मी ज्यावेळेस नगरसेवक झालो आणि या शहराचा महापौर झालो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 1993 साली। आता त्यावेळेस तुम्ही कसे आहात काय होता ते मला माहित नाही, पण 1983ला ज्यावेळेस माझं लग्न करायचं होतं मला, 1977ला मी शाळा सोडली, मराठी 6वी पास 7वी 3 महिने गेलो। मुलींना ऐका बरं का, 6वी पास 7वी 3 महिने फक्त गेलो आणि वडील नगरसेवक होते, मला ती शाळा सोडावी लागली। शाळा सोडायला लागलं एक छोटंसं हॉटेल होतं मिसळपावचं माझं, एक छोटंसं हॉटेल। मग सकाळी उठायचं, त्या ठिकाणी आपलं टेबलवरती फडकं मारायचं, उष्टका बशी धुवायचं, सर्व काही काम मी केलेलं आहे। मी तुम्हाला काय सांगतो माझ्या आयुष्यातले अनुभव सुद्धा, की तुम्हाला सुद्धा भविष्यामध्ये काम करताना जसं अतुल बेनकेंनी एक चांगल्या प्रकारे हे उपक्रम राबवलेला आहे, त्यातनं सुद्धा मला काही तुमच्या समोर मांडायचंय। राजकारणामध्ये माणसं येतात, खोटं बोलतात, त्या ठिकाणी वल्गना करून जातात, मी हे कराल, मी ते कराल, तुम्ही असं करू नका, मी तुमच्यासाठी ही आमची पक्ष असं करणार आहे, सर्व काही सांगतात। आणि कुठेतरी संध्याकाळी ढाब्यावरती बसायचं, मग कुठेतरी खायला मिळालं की नाही, मग जे महाराष्ट्र करायचे त्यांनी सांगायचे हा माणूस चांगला आहे, त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। हे मी सुद्धा त्यावेळेस करायचो, लहान होतो तुमच्या इतकं। त्यावेळेस मग बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे उभे राहिले, शरद पवार उभे राहिले, शंकरराव बाजीराव पाटील उभे राहिले की आम्ही खांद्यावर घ्यायचो, झेंडा आणि पळायचो पुढं। तुमच्या इतकं तुमच्यापेक्षा लहान असेल त्या काळामध्ये। आणि मग 1977ला शाळा सोडल्यानंतर मग मी हॉटेलमध्ये काम करायला लागलो। वडील आमच्या पिंपरी चिंचवड नगरपालिका होते, नगरपालिकेचे नगरसेवक होते, आणि माझं शिक्षण तेवढंच, पण मी सुद्धा हुशार।
मी एम्प्लॉयमेंट कार्ड त्या ठिकाणी त्या याच्यात गेलो आणि मी एम्प्लॉयमेंट कार्डची नोंदणी केली आणि केल्यानंतर 77ला शाळा सोडली, दाखला काढला, नोंद केली, तिथे एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये जाऊन सगळं झालं आणि रिक्षा चालवायची सुद्धा मी लायसन काढलं, बॅच घेतला, रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी मला आपली रिक्षा घ्यायची तर आपण हॉटेल आणि रिक्षा चौकात रिक्षा उभी करायची, आले की तिथं जायचं आणि कस्टमर सोडायचा. जिद्द असावी लागते. आम्ही तुम्हाला सांगतो, हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. भविष्यामध्ये काम करताना तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. आणि त्यावेळेस मी हे सर्व करत असताना सुद्धा एम्प्लॉयमेंटचं कार्ड त्या ठिकाणी मला कॉल आला, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा शिक्षण मंडळातल्या त्या ठिकाणी शिपायाचा. जसं सांगितलं संजय काळे साहेबांनी की आमच्याकडे किती मुलांचं त्या ठिकाणी शिपायांच्या बाबतीमध्ये कॉल आले, परंतु काही झालं नाही. माझा चुलता सभापती होता बबनराव गेनुजी लांडे, ते वारले. माझे साडू होते दामोदर गव्हाणे, ते सुद्धा नगरसेवक होते, पीडीसी बँकेमध्ये शाखा प्रबंधक होते. शिवाजीराव काळे साहेबांच्या वर त्यांनी त्या काळामध्ये काम केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना त्यावेळेस मला कॉल आला. त्यावेळेस माझे चुलते शिक्षण मंडळाचे सभापती होते आणि सांगितले की तुला शिपाईचा कॉल आलेला आहे, तुझी काही इंटरव्ह्यू झाली नाही, ते चालेल, तुला मी कामाला लावून टाकतो. मी विचार केला की म्हणलं आपण नोकरी जायचं, बेल मारली की दरवाजा उघडायचा, चहा द्यायचा, परत आपलं तेच काम आहे, मग आपलं हॉटेल काय वाईट आहे का? मी असं ठरवलं. विचार मी तो केला, कमी शिक्षण. हे सर्व करत असताना त्यावेळेस मी हॉटेल जरा हे केलं. एक रेशीम दुकानामधनं त्या ठिकाणी लायसन कधी घेतलं, मी ज्यावेळेस मुलगी पाण्याचा कार्यक्रम झाला, माझे वडील त्या गावातले मुख्य, त्यावेळेस ती 10 लोक गावातले प्रमुख म्हणले की मोठा माणूस, आपण शेती आहे का काय ते पाहिलं नाही, पण माणूस मोठा, मुलाचं कर्तृत्व शून्य पण माणूस मोठा. आणि नातूबागेतली स्थळ आलं मला. माझी मिसेस हुजूरपागामध्ये 12वी शिकलेली त्यामध्ये त्या काळात. आणि गेलो आम्ही पाहायला पुण्यात, सदाशिव पेठेत, नारायण पेठेत ती राहणार, त्यांची परंपरा. काय शिक्षण झालंय मुलाचं. आता माझे सासरे म्हणजे दलाल, मार्केट कमिटी मोठा गाळा त्यांचा, ती चांगली पार्टी. माझे मोठे साडू म्हणजे दामोदर गव्हाणे जे नगरसेवक होते, ते त्यांनी ते स्थळ आणलं होतं. आणि माझे दुसरे साडू जे होते शिक्षण मंडळाचे सभापती होते पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्रीरंग शिंदे. आणि मग ज्यावेळेस गेलो आम्ही, मी ग्रॅज्युएट झालेलो आहे मी, काय सांगणार तिथं आता शेवटी ह्या सर्व काही गोष्टी आहेत. मुलगीचं स्थळ त्या ठिकाणी सगळं म्हणलं चला आपलं कल्याण तरी होईल. झालं लग्न आमचं 1983ला, ते बी खजिनाविजवळ पुण्यात. आता मी काय करतो काय नाही, तर त्यावेळेस मी काही नाही, एक छोटंसं हॉटेल, वस्तुस्थिती खरी बरं का, खोटं सांगत नाही. कधी तुम्ही आला ना माझ्या मिसेसला भेटायचं. माझी मिसेस महापौर म्हणून महानगरपालिकेत काम केलेले, तिने 15 वर्षे महानगरपालिकेमध्ये ती नगरसेवक म्हणून काम करते. म्हणजे ह्या सर्व गोष्टी का सांगतो की आयुष्यामध्ये कलाटणी कधी मिळते, कष्ट आणि जिद्द असावी लागते, त्यातनं काम करावं लागतं. काम केलं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला कोण आणून देणार, त्या ठिकाणी घरी या आणि तुम्ही काम तुम्हाला देतो आणि तुम्ही काम करा, असं चालणार नाही. मग त्यावेळेस लग्न झालं, आलो, म्हणलं ठीक आहे आता काहीच नाही, हॉटेल आहे आणि ते 2-3 म्हशी होत्या, ते धार काढायची, दूध घ्यायचं आणि विकायचं, एवढंच काम करायचो आम्ही. मग कलेक्टर श्रीनिवास पाटील होते, जाहिरात निघाली होती की सुशिक्षित बेकारांना रेशीम दुकान देण्यात येणार आहे. आणि मग त्यावेळेच्या जाहिरातीच्या ह्याच्यात मी ऍप्लिकेशन केलं बायकोच्या नावावरती, कारण तिचं सगळंच होतं, ग्रॅज्युएशन झालं होतं, 12वी 10वी पास 10वी त्याच्यामध्ये झालं होतं. आणि मग हे सर्व केल्यानंतर त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे आम्ही अर्ज केला. माझ्या वडिलांची श्रीनिवास पाटील संबंध कसे, तर माझे वडील नगरसेवक आणि श्रीनिवास पाटील चीफ ऑफिसर होते त्यावेळेस तिथं. आणि मग ते म्हणले विठोबा तुझ्या सोन्याचं काम आहे, देऊन टाकतो दुकान. रेशनिंग दुकान दिलं. रेशनिंग दुकान मी बसायला लागलो, जरा व्यवस्थितपणे आलं, दिसला मार्ग. या सर्व गोष्टी 85, 86, 87 हॉटेलची जरा मी सुधारणा केली, बँकेतून लोन काढलं. आणि मग 1990 पासून त्या ठिकाणी मला जरा चांगल्या प्रकारे गती मिळाली व्यवसायात. त्याच्यात मी धडपड करत राहिलो. आणि मग हे नेते मंडळी कधी आले कधी गेले तर त्यांचे फक्त मी लांबनं फोटो पाहायचो. वल्लभशेठ बेनके, दिलीपशेठ वळसे पाटील, नानासाहेब नवले, शिवाजीराव काळे, शिवाजीराव देशमुख किंवा तांबे, अशी त्या ठिकाणची ह्या भागातली ती माणसं त्या काळात आम्ही असायची. खेड तालुक्यात गेलं तर साहेबराव सातकर, साहेबराव बुट्टे पाटील, आणखीन काही मोठी माणसं, नारायणराव पवार, अशी नावं त्या ठिकाणी सातत्याने आपण पाहायचो. हे सर्व करत असताना त्यामध्ये सुद्धा
1990ला सुद्धा एक चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळाली. काम करता करता 1992 निवडणूक लागली, नगरसेवक झालो, महापौर झालो. मग मला जरा एक वेळेसपणे लक्षात आलं, कारण ज्यावेळेस मी ज्या हॉटेलमध्ये काम करत होतो त्या हॉटेलमध्ये माझं एकच छोटंसं MIDCतलं कॉर्पोरेटलं हॉटेल होतं. त्यावेळेस माझ्याकडं बजाज ऑटो, टाटा मोटर्सची लोक त्या ठिकाणी टॉप मॅनेजमेंट माझ्याकडे यायचे. ते संबंध वाढले, नगरसेवक झालो. मग मी स्वतः त्या ठिकाणी एक इंडस्ट्री सुरू केली आणि इंडस्ट्री सुरू करताना माझ्या कंपनीमध्ये आज 3000 कामगार काम करतात. बी मेकॅनिकल 450-500 इंजिनियर त्या ठिकाणी काम करतात. आणि हे सर्व केल्यानंतर मी एक एज्युकेशन संस्था उभी करायची जसं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यातनं आपण काम करतो. पण छत्रपतींना घडवलेली माता राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची 2001ला स्थापना केली. मला 2009ला मला तुम्ही तिकीट दिलं, सांगितलं हा काय पार्लमेंटमध्ये बोलणार आहे का, हा काय शिकलेला आहे का, याला काय बोलता येणार आहे का. मी त्यांचे आभार मानतो. पराभव झाला. मी तिसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेतलं, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, BA केलं. मला PhD करायची होती, म्हणले नाही MA करावं लागेल युनिव्हर्सिटीमध्ये. मी MA केलं. गेल्या वर्षी MA मी पासआउट झालो. आता मी PhD करणार आहे. शिक्षणाला वय लागत नाही, कष्टाला वय लागत नाही. ह्या सर्व गोष्टी करताना आपल्याला कुठेतरी भान ठेवावं लागतं. म्हणून माझी विनंती या ठिकाणी राहणार की आपल्याला सुद्धा काम करताना, मी 10 वर्ष आमदार होतो, वळसे पाटील साहेब असतील किंवा वल्लभशेठ बेनके होते. आमच्याकडला जास्त आदिवासी पट्टा या परिसरामध्ये राहतो. ते इथं पुण्याला पिंपरी चिंचवडला राहतो. आदिवासी मुला मुलींचं सुद्धा चांगल्या प्रकारे वसतिगृह मी 10 वर्षाच्या काळामध्ये आमच्या नांदेवाडी स्पाईन रोडला त्या ठिकाणी केलेलं आहे. आज माझ्याकडे 1000 मुला मुलींचं वसतिगृह त्या ठिकाणी आपण केलेलं आहे का नाही, आहे का नाही मला सांगा. आदिवासी मुली किती आहेत, त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी आहेत. मुलींचं आणि मुलांचं सुद्धा वसतिगृह आपण केलेलं आहे. का केलं तर शरद पवार साहेबांनी वल्लभशेठ बेनके आणि वळसे पाटील असताना त्यांनी सांगितलं की आमचा आदिवासी पट्टा आहे, तिथं मुलं नोकरीसाठी येतात, शिक्षणासाठी येतात, त्यांना वसतिगृह झालं पाहिजे. म्हणून त्यावेळेस ती आम्ही सुधारणा केली आणि चांगल्या प्रकारे शासनाकडनं पैसे अनुदान घेतलं आणि प्राधिकरणाकडनं जागा घेऊन त्याच्यामध्ये तो प्रकल्प उभा केलेला आहे. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये नोकरी करायची, नोकऱ्या खूप काही मिळतील, काळजी करू नका. अतुल शेठ बेनके आहेत, सन्मान्य संजय काळे सुद्धा आहेत, दोन्ही एकत्र आलेले आहेत. त्यामुळं इथं कुठेही अडचण येणार नाही. आम्ही आमच्यातच भांडत होतो, त्यामुळं गेली 4-5 वर्ष पाहिलं काय परिस्थिती आहे. ह्या सरकारला कुठेही काम करायची अक्कल नाही, त्यांना कुठं समजत नाही. नोकरी त्या ठिकाणी कोणाला द्यावी ते समजत नाही. मुलींचं काय कल्याण व्हावं याच्यामध्ये सुद्धा ह्या सरकारला काही समजत नाही. गेली 15 वर्ष सुद्धा आपण पाहतो काय या खासदारांनी काम केले, कोणतं काम या परिसरामध्ये उभं केले. सर्वांनी त्याची या ठिकाणी तो पाढा वाचला. मग नाशिकचा रोड असेल किंवा रेल्वे असेल किंवा विमानतळ असेल, या सर्व काही गोष्टीचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता, परंतु तो विचार या ठिकाणी केला नाही. तुम्हाला मुलांनो आणि मुलींना तुम्हाला सांगतो की आयुष्यामध्ये काम करत असताना मी सुद्धा तुमच्यातला आहे की मला कॉलेजमध्ये जाता आलं नाही, पण मी कॉलेजची निर्मिती केली. माझ्याकडे 8,500 विद्यार्थी, BBA BSc बायोटेक असेल, नर्सिंग कॉलेज असेल, फार्मसी असेल, MBA कॉलेज असेल, ज्युनियर कॉलेज असेल, सिनियर कॉलेज असेल, अशा अनेक त्या ठिकाणी फॅकल्टीज मी का केल्या तर आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देता यावं ही भावना या ठिकाणी असते. आणि नोकरीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला जर समजा आणि सांगितलं, अतुल शेटनी भाषण करता करता शेवटचा दम त्यांनी दिलेला आहे, दिलाय दम तुमच्यासाठी, पण तुम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. नोकरी करताना आपल्याला जर समजा बेंगलोरला जायचं, अहमदाबादला जायचं किंवा चाकणला जायचं, नगरला जायचं, औरंगाबादला जायचं किंवा शिरवळला जायचं, असा विचार आपण करा. मी तुमची सगळ्यांची गाठ नंतर घेणार आहे. तुमचा पत्ता, तुमचे फोन नंबर या ठिकाणी असतील, मी अतुल शेटकडनं घेणार आहे. मी तुमच्याशी संपर्क साधणार आहे, कारण शेवटी माझी सुद्धा काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी कधी खोटं सांगत नाही. सांप्रदायिक जीवनातला एक कार्यकर्ता आहे. पालखीला सुद्धा मी पायवारी जातो. आमची धर्मशाळा आळंदी आणि पंढरपूरला आहे. माझे वडील पायवारी त्या ठिकाणी करतात. वडिलांचं वय 100 आहे. अजूनही सकाळची गार पाण्याने आंघोळ करणारे माझे वडील आहेत. का सांगतो मी की मला सुद्धा वाटतं की आयुष्यामध्ये आपण काय घेऊन जाणार आहे, आपल्या हातातला गंडा सुद्धा आपण घेऊन जाणार, परंतु शेवटी आयुष्यामध्ये काम करत असताना ती तत्व पाळली पाहिजेत. त्या तत्वांत तुमचं काम झालं पाहिजे. ही भावना या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याची असते, नेत्याची असते. तुमच्यामुळे आमच्यासारखा घडतो, आमच्यामुळे या ठिकाणी अनेक काही कामं होत राहतात.
शासन दरबारी गेल्यानंतर सत्तेतनं चांगल्या प्रकारे काम करणारा कार्यकर्ता तुमच्यातला असतो, म्हणून ते घडवण्याचं काम या ठिकाणी अतुल शेटनी एक चांगल्या प्रकारे हा उपक्रम सुरू करत असताना आमच्यासारख्याला बोलवलं. तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचं या ठिकाणी मला एक चांगल्या प्रकारे योग आला. पण हे करत असताना नोकरीच्या बाबतीमध्ये चांगल्या बाबतीमध्ये या ठिकाणी काही जे असेल त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्याची मी काळजी घेणार. तुमच्यातला एक कार्यकर्ता आहे. नोकरीच्या बाबतीत मुलींनो काळजी करू नका. जे काय असेल त्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्याची सुद्धा मी शहानिशा करणार. चांगल्या प्रकारे चांगल्या कंपन्या आलेल्या आहेत. आणखीन चांगल्या कंपनीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी लक्ष देऊन तुमची नोकरी त्या ठिकाणी कशी मिळेल ही भावना या ठिकाणी आम्ही करणार आहे. कारण शेवटी सांगितलं मगाशी शरद पवारांनी अनेक कामं केलेली आहेत. शरद पवारांनी माझ्यासारख्याला घडवलं. ऑटो लाईन कंपनी सारखी मोठी कंपनी साहेबांनी आम्हाला वेंडर कोड टाटा मोटरचा दिला. मग महिंद्रा असेल, व्होल्क्सवॅगन असेल, बजाज असेल, अशा मोठ्या कंपन्यांचे आम्हाला वेंडर कोड मिळतं. आम्ही त्या कंपनीमध्ये अन्सलेट देण्याचं काम करतो. हे सर्व करत असताना आमच्याकडं पुणे किंवा पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये आपण पाहिलं शरद पवार साहेब नसते तर आपल्याकडे हिंजवडीला IT पार्क आला नसता. शरद पवार नसते तर आमच्याकडली चाकण, तळेगाव, रांजणगाव इंडस्ट्री उभी राहिली नसती. आपण शरद पवार नसते तर अनेक शिरवळसारखे प्रकल्प उभे राहिले नसते. शरद पवार हा एक विचार आहे, दूरदृष्टी ठेवणारा नेता आहे. अहो यांनी काय केले 4.5 वर्षात? एकही मल्टीनॅशनल कंपनी आले नाहीत. जे काय विजन होतं पवार साहेबांना ते विजन त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांच्या मुलापर्यंत पोहोचलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मुलीपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही भावना या ठिकाणी शरद पवारांची नेहमी सातत्याने राहिलेली आहे. म्हणून मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो की तुम्हाला नोकऱ्या मिळतील, काळजी करू नका. नोकरीच्या बाबतीमध्ये आश्वासन देण्यापेक्षा त्याची पूर्तता करणारे आम्ही आहोत. एवढंच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पाहून झाल्या म्हणून मी तुम्हाला शब्द देतो. तुम्हाला परत भेटण्याचं मला योग येईल. तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधला तरी चालेल. जरी समजा साधला नाही तरी अतुल शेट असतील त्यांना जरी साधला तरी त्या ठिकाणी निश्चितपणे तुमचं काम केलं जाईल. कारण अतुल शेटनी सांगितले की आमच्या मुलींचं काम झालं पाहिजे. अतुल शेठ काळजी करू नका. वल्लभ शेठ आमच्या कानाला धरायचे, अरे हे काम कर, असं केलं पाहिजे, लोकांना त्या ठिकाणी वाईट नाही वाटणं, असं काम करत जा, असे सांगणारे वल्लभ शेठ त्यांनी आम्हाला एक चांगल्या प्रकारे बाळकडून दिलेलं आहे. म्हणून मी सुद्धा आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करताना मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं अतुल शेठचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की एक हा उपक्रम या ठिकाणी आम्हाला तुम्ही खुला करून दिलेला आहे. हे दालन खुलं करून दिलेलं आहे की चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये काम करताना आम्हाला आमच्या आयुष्याची नोकरी त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याकरता तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल अतुल बेनके परिवारचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.